नमस्कार, मी समीर खंडागळे. वैचारिक धिंगाणा या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. अजित पवारांचं याच्या पुढे काय होणार याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. कारण याच्या अगोदर सुद्धा शरद पवारांवरती अशी वेळ सुद्धा आली होती की अजित पवार ज्या वेळेला ज्या धमक्या म्हणता येतील, ज्या शरद पवारांना देत होते की मी हा पक्ष सोडून जाईल, त्याचे कितीतरी ड्रामे नाटकही आजपर्यंत आपण या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण ऐकली सुद्धा. परंतु शरद पवार किती स्ट्रॉंग आहेत याचा अंदाजा सुद्धा हा अजित पवारांना असताना सुद्धा आणि लोकसभेच्या या रणधुमाळी मध्ये किंवा रणधुमाळी चालू असताना अजित पवार हे राष्ट्रवादी फोडून हे भाजपाला जाऊन मिळाले किंवा जी काय राष्ट्रवादी होती, जी घड्याळाची राष्ट्रवादी होती, हीच राष्ट्रवादी अजित पवारांनी पळवली. त्याच्यानंतर शरद पवारांना सुद्धा पुन्हा एकदा तुतारी चिन्हावरती लढावं लागलं किंवा पक्षाचं अधिकृत चिन्ह जे काही घड्याळ होतं हे अजित पवारांनी नेल्याच्या नंतर शरद पवारांनी महाराष्ट्राला अख्ख्या दाखवून सुद्धा दिलं की मैदान सोडायचं नसतं, लढत राहायचं असतं. हे शरद पवारांनी फक्त अजित पवारांनाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्याच्यानंतर रोहित पवार यांनी सुद्धा अजित पवारांवरती विविध सभेंमधून हल्लाबोल सुद्धा चढवला. त्याच्यानंतर निलेश लंके साहेब असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, उत्तर प्रत्युत्तर ही अजित पवारांकडून आणि याच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून ही अजित पवारांना मिळत सुद्धा होती. परंतु याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर का आता आपण बघायला जर का गेलं तर अजित पवारांचं जे काय नाणं हे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून शरद पवार यांच्या बरोबर जे काय होतं तेच नाणं आता खोटं निघालंय का? कारण शरद पवारांचं नाणं खणखणीत वाचतंय हे उभ्या महाराष्ट्राला शरद पवारांनी आता दाखवून दिलंय. परंतु नाण्याच्या दोन बाजू, अर्थात एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार, आणि हे नाणं चालवण्यासाठी ज्या काही आमच्या ताई सुप्रियाताई ज्या काय होत्या, या सुप्रियाताईंना सुद्धा डॅमेज करण्याचं काम हे लोकसभे निवडणुकीच्या ज्या वेळेला उमेदवार अर्ज दाखल झाले किंवा ज्या वेळेला ही निवडणूक लागली त्याच वेळेला अजित पवारांनी याच सुप्रियाताईंना डॅमेज करण्याचं काम पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन, अर्थात एका बाजूला तुतारी आणि एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी काही लढत चालू होती याच्यामध्येच शरद पवारांनी महाविकास आघाडी ही तारून सुद्धा ठेवली. काँग्रेस बरोबर जात किंवा शिवसेनेबरोबर जात आपल्या जे काही उमेदवार आपण निश्चित केले आहेत ते उमेदवार स्ट्रॉंग देऊन बारामती सुद्धा सुप्रियाताई सुळे यांना चौथ्यांदा विजयी करून खासदार करून ही शरद पवारांनी इथे डाव सुद्धा साधला. परंतु याच राजकारणामध्ये अजित पवार साहेबांना इथे मोठा धक्का सुद्धा बसला. ज्या वेळेला शिवसेना फुटली, शिवसेनेचे दोन गट झाले, त्याच वेळेला शिवसेना चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरावून घेतलं, आपल्याकडे घेतलं आणि याच धनुष्यबाण चिन्हावरती त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढली आणि उमेदवार निवडून सुद्धा आणले. परंतु भाजपाला एकनाथ शिंदे आता हवे सुद्धा असतील किंवा पाहिजेत सुद्धा, परंतु अजित पवार पाहिजेत का या गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल. तटकरेंची शीट ही जोमात किंवा दणक्यात येथे रायगडमध्ये लागली सुद्धा, परंतु बाकीच्या सीटचा जर का विचार जर का केला किंवा सुनेत्रा पवार यांचा जर का उमेदवारीपासून ते विजयापर्यंतच जर का अंतर जर का बघितलं तर सुप्रियाताई सुळे ह्या अजित पवारांना कुठेही ऐकल्या सुद्धा नाहीत. आधिक्य मतांनी त्यांचा किंवा भरघोस मतांनी त्यांचा तिथे विजय सुद्धा झाला. या सर्व पार्श्वभूमीमध्ये अजित पवार आता खचले सुद्धा आहेत. कारण भाजपा बरोबर जाऊन त्यांनी चूक तर केली नाही का या गोष्टीचा सुद्धा इथे विचार करावा लागेल. कारण पुन्हा जर का राष्ट्रवादीमध्ये यायचं जर का म्हटलं तर शरद पवार साहेबांनी याच राष्ट्रवादीमध्ये अजित पवार साहेबांना घेतलं सुद्धा पाहिजे. कारण
घरातलंच राजकारण चव्हाट्यावरती किंवा घरातलंच राजकारण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून किंवा या पक्षाच्या माध्यमातून अजित पवारांनी स्वतःकडे हे घड्याळ चिन्ह घेऊन तुतारीला एक डॅमेज करण्याचं काम येथे सुरू ठेवलं. परंतु शरद पवार साहेब यांना महाराष्ट्राचा पॉलिटिक्स अर्थात किंग ऑफ पॉलिटिक्स, महाराष्ट्राच्या राजकारणातील राजा सुद्धा मानतात. हे शरद पवार साहेबांनी दाखवून दिल्याच्या नंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये भाजपाचा सुपडा साफ केला आणि याच भाजपाचा सुपडा साफ होत असताना अजित पवार हे या भाजपा बरोबर हातमिळवणी करून तिकडे घड्याळ घेऊन गेले होते. परंतु या घड्याळाचे तुतारीने 12 सुद्धा वाजवले. त्याच्यामुळे अजित पवार साहेबांना आता एखाद्या डोंगरावरती जर का जायचं जर का म्हटलं किंवा एखादा पल्ला जर का सर करायचा जर का म्हटला तर आपल्या सोबतीला जर का चांगला माणूस जर का असेल तर आपण जाऊ शकतो. परंतु शरद पवार साहेबच इतके मोठे दिग्गज नेते आहेत जे भाजपाला टार्गेट करतात किंवा भाजपा बरोबर लढत करून ते त्यांचा विजय प्राप्त करतात. महाविकास आघाडीमध्ये मोठी जीत झाली, महाराष्ट्राने हे मान्य सुद्धा केलं, भाजपाचा इथे पराभव सुद्धा झाला. हे ज्या कोणी वरिष्ठ नेत्यांमध्ये किंवा या नेत्यांमध्ये जर का अग्रस्थानी नाव जर का येत जर का असेल तर ते म्हणजे शरद पवार साहेब. परंतु अजित पवार साहेबांना जर का आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जर का घेतलं जर का नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस ही पुन्हा जी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस होती तीच अजित पवार साहेब चालू शकतील का, याच्यावरती आता एक प्रश्नचिन्ह किंवा संशय निर्माण सुद्धा होतोय. त्याच्यामुळे अजित पवार साहेब आता कोणती भूमिका घेतील किंवा ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील का, अजित पवार त्यांना राष्ट्रवादीला हे तारू शकतील का, शरद पवार साहेबांनी जर का अजित पवार साहेबांना आश्रय द्यायचा जर का म्हटला तर बाकीची नेते मंडळी किंवा सुप्रिया सुळेताई, रोहितदादा पवार, निलेश लंके, जयंत पाटील हे शरद पवार साहेबांचं म्हणणं ऐकून घेऊन अजित पवार साहेबांना पुन्हा आपल्या घरात किंवा पुन्हा आपल्या पक्षात घेण्याचं काम करतील का, हे सुद्धा आता पाहण्याजोगं किंवा महाराष्ट्राचं लक्ष आता सध्या या बाबीकडे सुद्धा लागलंय. पंतप्रधानांनी भाजपाकडून आता शपथविधी सुद्धा त्यांचा पार पडला. परंतु काही काळ जरी हे सरकार टिकत असेल किंवा टिकलं गेलं जर का नाही तर शरद पवार साहेब सुद्धा काँग्रेसच्या मदतीने, महाविकास आघाडीच्या मदतीने हे भाजपाचं सरकार पाडू सुद्धा शकतील. हे सुद्धा सुनील तटकरे, अजित पवार यांना माहिती सुद्धा आहे. त्याच्यामुळे अजित पवार साहेबांना राष्ट्रवादी किंवा शरद पवार साहेबांचा आश्रय घेणे येथे महत्वाचं सुद्धा असेल. असेच तुमच्या आवडीचे नवनवीन एपिसोड किंवा राजकारणावरती भाष्य करण्यासाठी हे चॅनल उपलब्ध सुद्धा आहे. व्हिडिओ संपवण्या अगोदर एक जाणीव करून देतो की जर तुम्ही अजून या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं जर का नसेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.